पोटासाठी भीक मागण्याची वेळ तशी अनेकावर येते. तो गरीब असतो, पण एकाच वेळी कुणी भिकारी आणि करोडपती असं दोन्हीही कसं काय असू शकेल हो? तो करोडपती आहे, त्याचं घर 1.25 कोटीचं आहे, कोट्यावधींची मालमत्ता त्याच्याकडे आहे, पण दिवस रात्र तो मागतो रस्त्यावर भीक. देशातले नव्हे, जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून या भरतची ओळख निर्माण झालेली आहे आणि आता त्याची चर्चा जिकडं तिकडं होताना दिसत आहे. मित्र हो, नमस्कार. पोटाचं खळगं भरण्यासाठी अनेकावर भीक मागण्याची वेळ येते, पण कधी कधी हे भिकारी लखोपती असल्याचं देखील समोर येत असतं. बेवारस भिकाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या झोपडीमध्ये प्रचंड रक्कम सापडल्याची अनेक उदाहरणं आहेत, तुम्हीही ऐकलेली असतील. पण एखाद्या भिकारीची संपत्ती 7 कोटीपेक्षा अधिक आहे म्हटल्यावर कुणाचा तरी सहजासहजी विश्वास बसेल का हो? देशात किंवा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण, त्याची संपत्ती किती, तो राहतो कसा, तो वागतो कसा, तो जगतो कसा, वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या माहिती आपण वाचलेल्या असतात. पण बघा, आता अशाच एका श्रीमंत व्यक्तीबद्दल सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होऊ लागली आहे. पण ही व्यक्ती कोणी उद्योगपती किंवा कोणत्या कंपनीचा मालक किंवा असं काहीही नाही आहे, तर हा चक्क भिकारी आहे. हा भिकारी आहे, तरीही जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून त्याची ओळख निर्माण झालेली आहे. जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीची म्हणून याची ओळख असलेला हा जो भिकारी आहे ना, हा भिकारी मुंबईमध्ये राहतो आणि त्याची संपत्ती 7 कोटी रुपयापेक्षाही अधिक आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आझाद मैदान त्या दरम्यानच्या गजबजलेल्या रस्त्यावर हा भीक मागून भरत जैन नावाची ही व्यक्ती चक्क करोडपती झालेली आहे. भरत हा जगातील सर्वात श्रीमंत भिकारी असल्याचं म्हटलं जातं. त्याची मुंबई आणि पुण्यात करोडो रुपयांची घरं आणि दुकानं देखील आहेत. त्याची मुलं कॉन्व्हेंट शाळेत शिकतात आणि तो 1.25 कोटी रुपयाच्या घरात राहतो. मित्रांनो बघा, कधी काळी या भरत जैनचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या खूपच कमकुवत होतं. त्याच्याकडे जेवायला पैसे नव्हते, डोक्यावर छप्पर नव्हतं. त्यामुळं या भरतला त्याच्या शालेय जीवनामध्ये अभ्यास करता आला नाही, पर्यायानं पुढचं शिक्षण घेता आलं नाही. पण याच परिस्थितीत राहून या भरतनं त्याचं नशीब बदलून टाकलं. अहो, आज त्याच्याकडे 7.5 कोटी रुपयाची निव्वळ संपत्ती आहे, ज्यामध्ये अनेक मालमत्ता आणि उत्पन्नाचा देखील समावेश आहे. भीक मागून दर महिन्याला 60 ते 75 हजार रुपये कमावतो हा भरत. भरतची परिस्थिती आता सुधारलेली आहे हो, त्यामुळं घरच्यांनी वारंवार त्याच्या या भीक मागण्याला विरोध केलेला आहे. पण भरत जैन हा भीक मागतच राहतो. भरत हा गेल्या 40 वर्षाहून अधिक काळ भीक मागत आहे. त्यांची दैनंदिन कमाई 2,000 ते 2,500 पर्यंत आहे असं म्हटलं जातं. कोणत्याही ब्रेकशिवाय, विश्रांतीशिवाय 10 ते 12 तास तो हे काम करतो. जैन याने त्याचा दिनक्रमच असं ठरवला आहे की त्याची मासिक कमाई 60 ते 75 हजार रुपयापर्यंत होते. त्याच्याकडे आता करोडो रुपयाची मालमत्ता आहे. त्याच्याकडे मुंबईत सुमारे 1.5 कोटीचे 2 फ्लॅट आहेत, जिथे तो आणि त्याची पत्नी, 2 मुलं, वडील आणि भावासह तो राहतो. याशिवाय बघा, ठाण्यामध्ये 2 दुकानं आहेत, त्यातून त्याला दरमहा 30,000 रुपयांचं भाडं सुद्धा मिळतं. भरतला 2 मुलं आहेत. ते आता खरं म्हणजे चांगल्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकलेले आहेत आणि त्या आता ते आपल्या कौटुंबिक व्यवसायामध्ये मदत देखील करीत आहेत. भरतचं कुटुंब स्टेशनरीचं दुकान चालवतं, त्यामुळे त्यांचं उत्पन्न आणखी वाढत चाललेलं आहे. बघा, एका मुलाखतीमध्ये भरतनं सांगितलं, कुटुंबीय त्याला भीक न मागण्याचा सल्ला देतात, सूचना करतात, पण हा भरत काही ते मान्य करीत नाही. तो आपल्या निर्णयावर ठाम आहे. काय म्हणाला बघा हा भरत, मला भीक मागायला आवडतं, त्यामुळे मी ते सोडणार नाही. भीक मागणं ही सुद्धा कोणाची आवड असू शकते हो, तुम्ही काय म्हणाल? मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, एवढी अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.